भेंडी 15 पावशेर, भेंडी 15 पावशेर किलो, टमाटे 20 रुपये किलो, टमाटे 20 रुपये किलो, कांदे 20 रुपये किलो, कांदे 20 रुपये किलो, फुलगोबी 15 पावशेर, फुलगोबी 15 पावशेर, पत्ता गोबी 10 पावशेर, हाताला लागल 10 पावशेर, लागल बटाटे 15 रुपये किलो, बटाटे 15 रुपये किलो, डांगर 10 पावशेर 15, डांगर 10 पावशेर 15, हा मधुमक्का 30 रुपये किलो, मधुमक्का 30 रुपये किलो, मधुमक्का गोड मक्का लावली 30 रुपये किलो, आमचा चिकू पहा मका चिकन सोलतोय पत्ता गोबी 10 पावशेर, एवढी ताकद नाही हाताला लागत असते कैरी नाही, 30 ला अर्धा, कैरी 30 ला अर्धा, हाताला लागत असते कांदे 20 रुपये किलो, अद्रक 20 ला पावशेर, अद्रक 20 ला पालचा. पावशेर, भेंडी 15 ला पावशेर, भेंडी 15 ला पावशेर, फुलगोबी 15 ला पावशेर, फुलगोबी 15 ला पावशेर, पत्ता गोबी 10 ला पावशेर, काकडी 20 रुपये किलो. या मामाच्या मळ्यामधली मेथीची भाजी 10 रुपये, बीड 10 रुपये, शेपू 10 रुपये, आंबट चुका 10 रुपये, कांदा पात 10 रुपये, तशी दिसते तांदूळ निघती 10 रुपये, पालक 10 रुपये, हाताला गावरान लागत कोथिंबीर असते. 10 रुपये, गवार 20 ला पावशेर, गवार 20 ला पावशेर, मिरची 20 ला पावशेर, मिरची 20 ला पावशेर, काकडा मिरची 20 ला पावशेर, हात सोडून भेंडी निघल 15 ला पावशेर. वाजले आहे 10:30 आणि आताशी आमचं दुकान आवरणं झालेलं आहे. आता घरी जायचं, घरी जाऊन स्वयंपाक बनवायचा, त्याच्यानंतर मग जेवण. आता हे माल घरी जाऊन काढायचा, परत पालेभाज्या इशीर लावायच्या उरलेल्या, त्याच्यानंतर ओले पोते करून पालेभाज्या लावायच्या. हे बघा बारखाले का तुम्ही शंभू नको बाळा, शंभू नको. घरी जाऊन लावायला पण 1 घंटा लागतं, तिथून पुढे स्वयंपाक बनवायचा, नंतर मग जेवण. किती वाजता नंतर वाजतील 12 साडेबारा वाजतील साधारण जेवायला. 12 वाजता फक्त 12 वाजता रोज. 12 म्हणजे आमच्यासाठी सकाळच होऊन जाते. सकाळ रात्र एकच आहे आमची. आम्हाला माहितीच नाही दिवस कधी होते सकाळ संध्याकाळ, म्हणजे आम्ही कधी झोपतो पण कधी सकाळ होते कधी काय माहितीच नाही. तर अंधारात कोण व्हिडिओ चल माझ्याकडे, पप्पा मारतात ना तुला, चल मग माझ्याकडे. माझ्या खिशामध्ये पैसे येतं, मी मारते तुला. बरं माझ्याकडे पैसे येतं, पप्पाचे पैसे आहेत का तुझ्या? आणि मी काम करत नाही का? मी काम करीत नाही, पप्पा एकटेच करतात. बरं बरं पप्पा काम करतात. पडलं काही? म्हणजे चिकू चल ना वागा, पप्पाला गाडी चालवता येत नाही ना बाळा? येते का? मम्मीचं कोण आहे? मम्मीचं कोण मी आहे? पडीन मी पडीन, तू पडीन, मी पकडे. मी पागल. तुला कोणी शिकवलं रे पागल म्हणायचं? पप्पाने शिकवलं का? मी कधी शिकवलं तुला? बॅड बॉय आहे का? बॅड बॉय पागल म्हणतात, गुड बॉय म्हणत नाहीत. माझा शंभू बरं गुड बॉय मम्मीचं कोण आहे. आहे? मम्मी पागल त्याला आहे? कोणी शिकवलं खरं पागल पागल सारखं पागल पागल? मी तुला शिकवलं. बरं शंभू माझा आहे का तू आहे? मी तुझा मी मम्मीचा तुझा. नाही शंभू माझा आणि पप्पाचा चिकू. माझा शंभू आहे, चिकू आहे. मी पप्पा कोणाचा आहे? दोघांचा. हा व्हेरी गुड. शंभू बरोबर उत्तर देतो मी तुमच्या दोघांचा. तर पप्पा तुझे माझा. पप्पा. म्हणजे आधा मम्मीचा आधा पप्पाचा. माझे पप्पा आहे. पप्पा लाड कोणाला करतात? वाकडे लावतो का? तुझेच पप्पा आहेत. मम्मी नाही आहे, तुझं हा, माझे आहे. पप्पा नाहीये, माझी मम्मा आहे. शंभू आपण आईस्क्रीम खावा. हो. घ्यायची का? पैसे नाही. ती घ्यायची? थांबा टाकून. शंभू आपण आईस्क्रीम खावा आता, माझ्याकडे पैसे येतं. चिकूची मम्मी नाहीये म्हणतो ना चिकू, तर आपण आईस्क्रीम खावा आता मस्त थंड थंड. पप्पाच्या खिशात पैसेच नाहीत. नाहीयेत. पप्पाला विचार, पप्पा मला आईस्क्रीम खाऊ घालील. जाऊ द्या तुम्ही. मी आता शंभू तुझी आहे ना मम्मी, मग मी जेवायला बनवलं ना तर मग मी तुला एकट्याला जेवायला देणार, चिकूला देणार नाही, कारण चिकू माझा नाहीये ना. मी चिकूची नाहीये ना मम्मी. माझे पप्पा मी तुझेच पप्पा आहे. ऐक ना, ऐक ना. आय लव्ह मी यू. दिवसभर मी सांभाळते, दिवसभर मी सांभाळते, जेवायला मी देते, आणि फक्त माझे पप्पा आहेत. माझे पप्पा आहेत कशामुळे बरं हे असं? पप्पा हा? आहेत का? बरं. मम्मी म्हणजे मी जीव लावलेला पूर्ण व्यर्थ ना? ऐक ना. असो जाऊ दे तिकडे. माझा शंभू ऐक ना. आहे. शंभू म्हणतो ना माझी मम्मा आहे. त्यांचे पप्पा आहे ना. ऐक ना मम्मी. एकट्याचेच पप्पा आहेत. असू दे असू दे. ऐक ना मम्मी, मी किती शंभू ओढू ते शंभूड अजून वाढायचे, अजून वाढायचे, अजून वाढायचे, अजून वाढायचे, अजून वाढायचे, अजून वाढायचे. कसं करतात चिकू, कसं करतात मी परत काय करतो मी काय करू मागते तर मग
हे पण बंद झालं अक्षरशः. आज आपल्याला काहीच नाही भेटणार. चला बाय चिकू, बाय कर. आज अक्षरशः आमच्या सोसायटीचा गेट पण बंद झाला. आम्हाला एवढा उशीर झाला यायला. रोज गेट उघडा असतं, रोज गेट उघडा असतं. आज गेट पण बंद झाला. मम्मी उघड. ढकला ढकला ढकला. बस बस बस. एवढा उशीर झाला आमच्या बारक्याला चिकूला. हा काटा उचलत नाही तरी पण तसाच पाय फरकत फरकत घेऊन आला उचलून. आता हे आमचे मॅडम पालेभाज्या सर्व व्यवस्थित लावून ठेवते कारण सकाळच्याला पूर्ण खराब होऊ नये म्हणून. ओले होते करून. आणि आता हा चिकू बघा एवढा उशीर झाला तरी थकत नाही. हो सांडलं शंभूनं ना. एवढा उशीर झाला तरी बी थकत नाही. पप्पाची मदत करू लागतो, मम्मीची मदत करू लागतो. हा पण शंभू ते बदीचे चल. शंभूला तरी सांगावं लागतं पण चिकूला सांगायची गरज नाही. चिकू स्वतः घेऊन लागतं सगळं. हे बघा गाडी पूर्ण भरलेली आहे आज काय तेवढं विशेष गिराईक नव्हतं, कस्टमर कमी होते. आमच्या गाडीच्या खाली माल बसत नाही म्हणून आम्ही टपावर पण काही माल टाकून देतो. हे बघा त्याला एवढं उचलत नाही. हां हां शंभू हे घेऊन जा तू. शंभू ते चिकू घेऊन चाला तू. हे घेऊन जा. हां द्यायला थांब. ते काय त्याला उचलत नाही तरी घेऊन चाललाय. धर बाळा धर. हां मोठा आहे तू, मोठा आहे. हां तो सर्वात छोटा असून तो म्हणतो मी सर्वात मोठा आहे. दादा लहान आहे म्हणतो. हे सगळ्या पालेभाज्या सुकू नये म्हणून आमचे मॅडम व्यवस्थित पूर्ण लावत आहे ओले पोते करून. कारण लेकराच्या वरची त्याची काळजी घ्यायला लागते पालेभाज्याची उरल्यानंतर. हो बरं 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 सुमित्र